नमस्कार, मी शिवकन्या आणि तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. बऱ्याच दिवसापासून मी काही लाँग व्हिडिओ टाकला नव्हता, त्यामुळे म्हटलं आजचा दिवस खास आहे तर तुमच्यासोबत शेअर करावा. सगळ्यात आधी मी स्वयंपाकाला लागले. पटकन आलूची भाजी आणि पोळ्या करून घेतल्या, कारण आज आम्हाला लवकर निघायचं होतं आणि बाहेर जायचं म्हटलं की आधी घरची कामं आवरून ठेवलेली बरी वाटतात. त्यामुळे आधी स्वयंपाक करून घेतला. त्यानंतर वीरला दूध दिलं आणि मी डब्बा भरायला सुरुवात केली, कारण मुलं सोबत असली की आधी आईला त्यांच्या पोटाची काळजी घ्यावी लागते. आणि आज आम्ही जिथे जाणार होतो ना, तिथे पोचायला थोडा वेळ लागणार होता. त्यामुळे खाऊ पाणी आणि डब्बा सगळं सोबत घेतलं. आणि आज ऊन पण खूप होतं, त्यामुळे सकाळीच निघालो. आणि लवकर गेलं ना की उन्हाचा फारसा त्रासही होत नाही. आणि कॅप्शन वाचून तर तुम्हाला कळलंच असेल आज आम्ही कुठे चाललो आहे ते. आज आम्ही बिबाईच्या दर्शनाला जाणार आहोत आणि आमच्या गावाजवळच हे देवस्थान आहे आणि आज आम्ही तिथे नवस फेडायला निघालो होतो. नेत्रा जवळपास 1 महिन्यापासून डावाडोळा मिचकावत होती आणि सुरुवातीला वाटलं की कदाचित तात्पुरतं असेल, पण नंतर ती सारखीच मिचकवू लागली. त्यामुळे आम्ही डॉक्टरांकडे दाखवलं होतं, पण डॉक्टरांनी डोळ्यात काही समस्या नसल्याचं सांगितलं. तरीसुद्धा आमच्या मनात थोडीशी काळजी वाटतच होती. अशातच एकदा गावाकडे गेलो असताना माझ्या मावस सासूबाई पण आमच्या घरी आल्या होत्या आणि त्यांनी नेत्राला पाहिलं आणि सहज बिबी आईला नवस केला आणि त्यांचा अंगारा लावला. आणि खरंच 2 दिवसात नेत्राचं डोळे मिचकावणं बंद झालं. त्यामुळे आज तोच नवस फेडण्यासाठी आम्ही निघालो होतो आणि आम्ही जिथे जायचं होतं ते शेतातले देवस्थान असल्यामुळे पाण्याची मोठी कॅनही सोबत घेतली. जाताना वाटेत फिल्टरचं पाणी पण भरून घेतलं. तिथे गोडपाताचा नैवेद्य करायचा होता, त्यामुळे त्यासाठी लागणारं सगळं सामान घेतलं. सकाळचे 9 वाजले होते आणि एवढ्या लवकर काय आम्ही जेवणार नव्हतो, त्यामुळे डब्बा वगैरे सगळं सोबतच घेतलं आणि मग निघालो. सर्वात आधी ना वाटेत माझ्या मावशीचं गाव लागतं, वडगाव. त्यामुळे आम्ही तिथे गेलो आणि इकडून माझी आई आणि माझा भाऊ पण आला होता आणि मावशी पण आमच्यासोबत येणार होती. मग मावशीच्या घरून बाकीचं लागणारं सामान घेतलं. भात करायला पातेलं, पाण्याचं भांडं, जळतण आणि अजून बरंच काही. छोटं मोठं म्हणाल तरी 2 पिशव्या भरल्या होत्या. माझी मावशी आणि माझ्या मिस्टरांची मावशी दोघी एकाच गावात असल्यामुळे त्यांनाही सोबत घेतलं, कारण ज्यांनी नवस केला होता त्या आईसुद्धा आमच्यासोबत होत्या. आणि वडगावपासून हे देवस्थान अवघ्या 15-20 मिनिटाच्या अंतरावरच आहे, पण आमची गाडी जायला असा व्यवस्थित रस्ता नव्हता, त्यामुळे थोडा वळसा घालून आम्हाला जावं लागलं. त्यानंतर आम्ही देवस्थानावर पोहोचलो आणि पोहोचल्यावर सर्वात आधी पाणी आणायला गेलो, कारण हातपाय धुवायचे होते आणि नंतर दर्शन घ्यायचं होतं आणि भातासाठी स्वच्छ पाणी आणायचं होतं. करायला चालले म्हणा. असं आहे. कोण म्हणलं? तिथे खूप लोक दूरदूरून आले होते. जवळ साफसा होता, तिथे जाऊन हातपाय धुतले आणि मग दर्शन घेतलं. दर्शन झाल्यावर आम्ही प्रसादाच्या तयारीला लागलो. आम्ही पण घरून काही खाऊन आलो नव्हतो, त्यामुळे आधी मुलांना जेवायला दिलं, मग आम्ही जेवण केलं. इकडे मावशीने चूल पेटवली आणि भातासाठी पाणी पण ठेवून दिलं आणि तोपर्यंत भावाने इकडे नारळ सोलून घेतला. आजकाल चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ फार कमी येते, त्यामुळे चूल पेटलेली बघूनच खूप छान वाटत होतं आणि चुलीवर शिजणाऱ्या अन्नाची चव तर काही वेगळीच असते. गप्पा मारत मारत बिबिआईचं ताट मांडून घेतलं. नारळ, ऊद, अगरबत्ती, तेल, वात आणि बाकीचं सगळं साहित्य तयार करून ठेवलं. आणि इथे ना जास्त करून मुस्लिम समाजातील लोक दर्शनासाठी येतात आणि इथे देवीचा फोटो किंवा मूर्ती वगैरे काहीच नाही, फक्त एक झाड आहे. आणि असं म्हणतात की इथे 7 मुली अदृश्य झाल्या होत्या आणि त्यांचं हे स्थान मानलं जातं. इथले काही नियमही आहेत. आपण सोबत आणलेली कोणतीही खायची वस्तू परत घरी घेऊन जाता येत नाही. मग तो गोड भात असो किंवा घरून आणलेला डब्बा, सगळं इथेच वाटायचं असतं. अगदी कपाळाला लावलेला अंगाराही जाताना पुसून जायचा असतो. त्याच दरम्यान भात शिजवला, पण त्यात थोडंसं पाणी जास्त झालं होतं. मग मावशीने पळीने थोडं थोडं पाणी काढून घेतलं आणि नंतर एका वाटीत भात घेऊन त्यात दही टाकलं आणि नैवेद्यासाठी ताटात ठेवलं. त्यानंतर उरलेल्या भातात गूळ, काजू, बदाम, मनुका आणि वेलची टाकून छान गोडभात शिजवून घेतला. गोडभात शिजत असताना त्याचा सुगंध सगळीकडे पसरला होता आणि खरं सांगायचं तर तेव्हापर्यंत सगळ्यांनाच भूक लागली होती. त्यामुळे गोडभात कधी तयार होते याची सगळेजण वाट बघत होते. आणि इकडे आमच्या मित्राने तिच्या पप्पांना त्रास द्यायला सुरुवात केली होती. मग देवीला नैवेद्य दाखवला आणि नेत्राचा डोळा कमी झाल्याबद्दल आभार मानले आणि पुन्हा असा त्रास होऊ नये म्हणून प्रार्थना पण केली. नवस फेडल्यावर खरंच मनाला खूप समाधान मिळालं, कारण आई म्हणून लेकरांसाठी केलेली प्रार्थना पूर्ण झाली की मनाला वेगळी शांतता मिळते. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि गोडभात इतका छान झाला होता ना. आणि
आणि गोड भात पण खूप छान झाला होता. आणि अशा देवस्थानावर केलेल्या अन्नाची चव काहीतरी वेगळीच असते. गरमागरम गोड भात सगळ्यांनी मनापासून खाल्ला. आणि मग आमच्या नेत्राला एक मैत्रीण भेटली. एक छोटीशी शेळी कुणीतरी नवस फेडून तिथे सोडली होती आणि ती शेळी नेत्रा जसं करत होते ना तसंच करत होती. नेत्रा उठली की ती उठायची, नेत्रा बसली की तीही बसायची. आणि खरंच त्या शेळीला काय वाटत होतं कोण जाणे, पण दोघीची मैत्री बघून खूप मजा येत होती. नेत्रा बोल. बोल तू बोल बोल तू. मग नेत्राने तिला पोळी खायला दिली आणि थोडा वेळ तिच्यासोबत खेळली. त्यानंतर आमचे भाऊजी पण आले होते आणि अशा प्रकारे आमचा नवस फेडण्याचा दिवस खूप छान पार पडला. श्रद्धा, कुटुंब, गप्पा, प्रसाद आणि समाधान अशा सगळ्या गोष्टी भरलेला हा दिवस कायम लक्षात राहणार आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कधी बिबाईच्या दर्शनाला आला असाल तर तेही मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय, टेक केअर.